नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी ज्योती कारंडिंगळे तुमचं धन मराठीमध्ये स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ऑप्शन चेनचा डेटा कसा रीड करायचा किंवा ऑप्शन चेनचा डेटा एक्झॅक्टली कुठे आपल्याला ॲक्युरेट बघायला मिळेल. आता खूप सारे प्लॅटफॉर्म असतात, त्याच्यावर जाऊन तुम्ही तुमचा ऑप्शनचा डेटा बघतात, पण त्यावेळेस होतं काय, तुम्ही एका ठिकाणी ट्रेड करता, ऑप्शन चेनचा डेटा एका ठिकाणी जाऊन बघतात. त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही मोबाईलवर ट्रेडिंग करत असेल किंवा तुमच्याकडे एकच लॅपटॉप आहे, खूप सारे कन्फ्युजन असते. एवढा सारा डेटा बघायचा. तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असेल तर तुम्हाला निफ्टीचा पण चार्ट बघायला लागतो, तुम्हाला स्पीडचा स्पॉटचा चार्ट पण बघायला लागतो, तुम्हाला निफ्टी ऑप्शनचा चार्ट पण बघायला लागतो, त्याचबरोबर तुम्हाला ओपन इंटरेस्ट पण बघायला लागतं. तर हे ओपन इंटरेस्ट किंवा हा ऑप्शन चेनचा डेटा एक्झॅक्टली तुम्ही सगळं एकाच ठिकाणी कसं बघू शकता, हेच मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला स्टार्ट करूया. स्टार्ट करण्याआधी अजून जर तुम्ही धन मराठीला सबस्क्राईब केलेलं नसेल, पटकन सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला आपल्या मराठी आणि सोप्या भाषेमध्ये शेअर मार्केट शिकायला मिळते. ते तुमच्यासाठी धन मराठी घेऊन आलेलं आहे. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. तर सिंपल इथे मी गुगलवर धन लॉग इन करते. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं वेगवेगळे ऑप्शन्स मिळत असेल. नॉर्मल जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता तेव्हा तुम्ही धन यूज करता, तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करता तेव्हा तुम्ही ऑप्शन ट्रेडरचा प्लॅटफॉर्म यूज करता, तुम्ही चार्ट बघतात तेव्हा तुम्ही ट्रेडिंग व्यू, तुम्ही स्टॉकच्या रिलेटेड बघता तेव्हा स्कॅनेक्स आणि डेक्स3 आता हा नवीन टर्मिनल लॉन्च झाला. असे भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला एका ठिकाणीच बघायला मिळतात. जसं की मी तुम्हाला बोलले, ऑप्शन चेनचा डेटा एका ठिकाणी आणि कसा रीड करायचा. सिंपल, मी ते ऑप्शन चेनवर क्लिक केलं, मी माझं अकाउंट लॉग इन करते QR थ्रू. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल असा काही प्लॅटफॉर्म लॉग इन होतो. ज्यावेळेस तुम्ही नॉर्मली ट्रेडिंग करता, तुम्ही धन वेबमध्ये चालले जाता, तुम्हाला ट्रेडिंग यूज करायचं त्यावेळेस ट्रेड ऑन ट्रेडिंग व्यू चार्टवर जाता. तुम्हाला स्कॅनेक्स यूज करायचं असेल तर स्कॅनेक्सवर तुम्ही यूज करता. जसं माझं स्कॅनेक्सचं जे स्विंग ट्रेडिंगचं स्क्रीनर आहे ते खूप पॉप्युलर आहे. तुम्ही इथं स्कॅनेक्सवर एक्सप्लोअर करू शकता. तुम्ही तुमचं जर्नल मेंटेन करता तिथे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी. तर आता जसं आपण याच्यामध्ये बघणार आहे ऑप्शन चेनचा डेटा कसा रीड करायचा कुठे किंवा बघायचा कुठे एक्झॅक्टली. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स आहे. जसं की मी क्रूड ऑइलमध्ये ट्रेड करते किंवा मी निफ्टीमध्ये ट्रेड करते, म्हणजे मी कमोडिटी मार्केट किंवा डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेड करते. तर जसं फॉर एक्झाम्पल मी निफ्टीमध्ये ट्रेड करते, मला निफ्टीचा ऑप्शन चेनचा डेटा हवा, तर इथे मी जस्ट टाईप करू शकते निफ्टी 50 किंवा निफ्टी 50 टाईप केल्यानंतर की इथे माझ्या समोर एक निफ्टी 50चा चार्ट ओपन झाला आहे. इथे तुम्हाला त्याचं टेक्निकल बघायचं असेल तर तुम्ही टेक्निकल बघू शकता. जसं इथे पुढे गेल्यानंतर तुम्ही बघितलं असेल ऑप्शन चेन म्हणून ऑप्शन्स येतो, त्यावर तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा ऑप्शन चेनचा डेटा मिळतोय बघायला. एका साईडला तुम्ही बघितलं असेल, इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिले, 5 मे, 12 मे, 19 मे. तुम्हाला कोणती एक्सपायरी सिलेक्ट करायची त्या अकॉर्डिंग तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे तुम्हाला LTP दिलेली, म्हणजे त्या ऑप्शनच्या प्रीमियमची प्राइस, त्याच्यानंतर त्याचा ओपन इंटरेस्ट तुम्हाला दिला, व्हॉल्यूम दिला, IV दिला, डेल्टा थीटा, मतलब म्हणजे जे काही त्याचे ग्रीक्स आहे त्याच्या सगळ्याची इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली. इव्हन कोणत्या स्ट्राईकमध्ये काय चाललंय हे जर तुम्हाला डिटेल जाऊन बघायचं असेल तर इथे जसं मी निफ्टी 50 टाईप केले, इथे तुम्ही बघू शकता. इथे मला ऑप्शन चेन म्हणून ऑप्शन्स आला, मी त्यावर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इथे काही प्लॅटफॉर्म दिसतोय. एका साईडला कॉल आहे, जसं ह्या साईडला मी कर्सर रोटेट करते, इकडे कॉलचा डेटा, इकडे पुटचा डेटा. तुम्हाला एवढे सारे ऑप्शन्स नको असेल तर तुम्ही एक काढू शकता. जसं की मला हा डेल्टावाला ऑप्शन्स नको आहे, थीटावाला ऑप्शन्स नको आहे, कारण माझ्याकडे स्क्रीन फार छोटी आहे. लॅपटॉपमध्ये जेवढ्या गोष्टी मला गरजेच्या तेवढ्याच मी घेते. त्यानुसार ह्या गोष्टी मी इथून काढल्यानंतर मी माझा ओपन इंटरेस्टचा जो पण ऑप्शन ट्रेडिंगचा डेटा पूर्ण इथे सेव्ह करू शकते. तर तुम्हाला इथे दिसत असेल एका साईडला कॉल आहे आणि एका साईडला पुट आहे. हा कॉलचा डेटा, हा पुटचा डेटा. तर ज्यावेळेस आता इथे तुम्हाला काही लाईन्स दिसत आहे, जसं की आता करंट मार्केट कुठे 24,177ला आता सध्या निफ्टीने क्लोजिंग दिली आणि तुम्हाला एक पर्पल कलरमध्ये मोठी लाईन दिसतीये. ती लाईन ॲक्च्युअली सपोर्टची लाईन आहे. आता तुम्ही बोलणार, ज्योती सपोर्ट म्हणजे पुट साईडचा मोठा ओपन इंटरेस्ट हा सपोर्ट कसा? कारण की हा ऑप्शन सेलरचा डेटा असतो किंवा रायटरचा डेटा असतो. रायटर म्हणजे सिंपल सेलर. तर होतं काय, ज्यावेळेस मार्केटमध्ये सगळ्यात जास्त लोकांनी एका पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसला कॉल सेल केलेला असतो, तो सेल केलेला एरिया म्हणजे मार्केटचा सपोर्ट असतो, म्हणजे त्याच्या खाली मार्केट जाणार नाही, म्हणून त्या खालच्या प्रीमियमच्या लोकांनी स्ट्राईक प्राइसचे
पुट सेल केलेले असतात. रिझन काय? का तर ते 0 होणार आहे म्हणून लोकांनी तिथं सेल केलेलं असतं. सेम ॲज इट इज याचं उलटं कॉल साईडला जिथे पण सगळ्यात जास्त कॉल रायटिंग झालेली त्याला कॉल रायटिंग किंवा कॉल सेलिंग झालेली आहे, तिथे सगळ्यात मॅक्झिमम लोकांनी सेल केलेले. म्हणजे लोकांचा व्ह्यू काय आहे की मार्केट या लेवलच्या वरती जाणार नाहीये म्हणून तो प्रीमियम 0 होणार आहे आणि म्हणून ऑप्शन सेलरचा तिथे पैसा बनणार आहे म्हणून ऑप्शन सेलरनी तिथे काय केलेलं सेल करून ठेवलेलं. ह्या अकॉर्डिंग सिम्पल ऑप्शन चेनचा डेटा वर्क होतो. तर इथे तुम्ही बघितलं असेल 24,200 वर सगळ्यात जास्त पुट रायटिंग झाले. म्हणजे आता सध्या मार्केटमध्ये ज्या टायमिंगला आपण हा डेटा रीड करतो त्या टायमिंगला 24,200च्या खाली मार्केट जाणार नाही म्हणून लोकांनी त्याच्या खालचे सगळे पुट सेल केलेले. सेम ॲज इट इज तुम्ही इथे बघू शकता 24,300च्या वरती कॉल रायटर खूप जास्त बसलेले. किती? इथे तुम्हाला इव्हन डेटा पण दिसते 50.65 लाख. म्हणजे तेवढ्या लोकांनी तिथं पोझिशन सेल करून ठेवलेली. त्यांचं असं म्हणणे की 24,300 निफ्टी क्रॉस करणार नाही म्हणून त्याच्यावरती स्ट्राईक प्राइस त्यांनी सेल केलेले. हे अकॉर्डिंग तुम्ही ऑप्शन चेनचा डेटा रीड करू शकता. तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्म किंवा एकाच ठिकाणी धनचा जो ऑप्शन ट्रेडरचा एक प्लॅटफॉर्म आहे त्याच्या आतमध्ये जाऊन तुम्ही डायरेक्टली बघू शकता. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टीकडे जायची गरज नाही. किंवा तुम्हाला डायरेक्टली तुमच्या चार्टवर जरी ही गोष्ट बघायची असेल तर चार्टवर बघण्यासाठी इथे काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा ट्रेडिंग व्ह्यूवर जरी बघायचं असेल आणि त्याच वेळेस तुम्हाला चार्ट पण बघायचं असेल तर तुम्ही धन ट्रेडिंग व्ह्यू लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जर ओपन इंटरेस्टचा डेटा बघायचा असेल, OIचा प्रोफाईल बघायचा असेल, इथे हा ऑप्शन्स मिळतो. ह्यावर तुम्ही क्लिक करा. त्यावर मी त्या ह्या ऑप्शन्सवर मी क्लिक केलं. त्याने मला इथे घेऊन गेलं. रेड कलर म्हणजे हा मार्केटचा रेजिस्टन्स आहे, ग्रीन कलर म्हणजे हा मार्केटचा सपोर्ट आहे. जसं आपण बघितलं होतं इथे पोझिशन पण दिसतात किती लोकांनी कॉल राईट केले, किती लोकांनी पुट राईट केलेले. जसं की हा एक प्राइस आहे तुम्ही बघितला असेल 24,000. 24,000 वर 54 लाख लोकांनी म्हणजे 54.3 आहे. तर ऑलमोस्ट 54 लाख लोकांनी पुट तिथं सेल केलेला. सेम ॲज इट इज 24,300 वर 50 लाख ते 51 लाख लोकांनी कॉल सेल केलेला. कारण त्यांचं म्हणणं की मार्केट त्या लेवलच्या वरती जाणार नाही. अकॉर्डिंग तुम्ही इव्हन हा ऑप्शन चेनचा डेटा तुमच्या चार्टवर पण रीड करू शकता. तर सिम्पल तुम्हाला आता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मकडे जायची गरज नाही. खूप लोक NSEचा प्लॅटफॉर्म यूज करतात, खूप लोक अजून पण वेगवेगळे प्लॅटफॉर्म यूज करतात. तर तुम्हाला एवढे सगळ्या प्लॅटफॉर्मकडे बिलकुल आता जायची गरज नाही. हे तुमचं काम इथेच धन ट्रेडरचा जो ऑप्शन ट्रेडरचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये होणार आहे. त्याच वेळेस तुम्ही तुमचं इथे त्याचसोबत ट्रेडही करू शकता. तो ट्रेड तुम्हाला तुमच्या चार्टवर दिसणार आहे. ओपन इंटरेस्टचा जर डेटा चेंज झाला तर हे कलर किंवा त्या लाईन्स ऑटोमॅटिकली शिफ्ट होत राहतात. याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथे पण रीड करू शकता. याच्या व्यतिरिक्त इथे तुम्हाला जो काही डेटा दिवसभरात चेंजेस होतो 10-10, 15-15 मिनिटाला इथे तुम्हाला चेंजेस कंटिन्यू दिसत राहतात. प्रत्येक मिनिटाला तुम्हाला चेंज दिसतो. पण मोठा जो काही बदल होतो तो 5-10 मिनिटांनी होतो. हा सगळं तुम्हाला इथेच बघायला मिळणार. इव्हन तुमची कोणती पोझिशन चालू असेल तर तुमची इथे तुम्हाला डायरेक्टली इथून तुम्ही तुमची पोझिशन पण ट्रॅक करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या धनच्या ॲपमध्ये होणार आहे. पण तुमच्याकडे जर अजून धनचं डीमॅट अकाउंट नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल, अकाउंट बनवू शकता. होप्स तुम्हाला हा माझा ऑप्शन ट्रेडिंगचा डेटा कसा रीड करायचा, कुठे बघायचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.